नमस्कार मंडळी. आज अखेर तो दिवस उजाडला. मार्गशीर्ष शुक्ल पक्ष 13 दिनांक 3 डिसेंबर 2025 ह्या शुभ दिवशी आपली ग्रामदेवता श्री पावनादेवीचा शुभ आशीर्वाद घेऊन आम्ही ग्रामस्थ निघालोय आपल्या श्री पावनादेवी मंदिर जीर्णोद्धार संकल्पाला सुरुवात करण्यासाठी. म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप नजीक असलेल्या नेमळे गावी, जिथे कर्नाटक शेलम येथून आलेल्या कृष्णशिळेतून घडवल्या जाणार आहेत आपल्या श्री पावनादेवी सहित एकूण 9 देवतांच्या पाषाण मूर्ती. ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही ग्रामस्थ नेमळे गावच्या मूर्ती कार्यशाळेमध्ये जाण्यासाठी निघालो आहोत. आजपासून खऱ्या अर्थाने श्री पावनादेवी मंदिर जीर्णोद्धार संकल्पित शुभ कार्याला सुरुवात झाली आहे. घराघराप्रमाणे ठरलेली वर्गणी आणि आपण घेतलेली पावती पुस्तके देणगी रकमेसहित शक्यतो लवकरात लवकर जमा करावीत, म्हणजे कामाला गती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तसेच आपल्या सातरल गावातील आणि गावाबाहेरील महाराष्ट्रातील मुंबई व इतर शहरामध्ये राहणाऱ्या तसेच देशात व परदेशात वास्तव्यास असलेल्या नोकरदार आणि व्यावसायिक असलेल्या सर्व सातरल ग्रामस्थ तसेच माहेरवासिनी यांना आम्ही श्री पावनादेवी जीर्णोद्धाराला लागणाऱ्या देणगीसाठी भक्तिभावपूर्वक विनम्र आवाहन करीत आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे पवित्र शुभ कार्य पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला आहे आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आता आम्ही नेमळे गावच्या मूर्ती कार्यशाळेमध्ये येऊन पोहोचलो आहोत आणि आम्ही सर्व ग्रामस्थ अगदी कुतूहलतेने कार्यशाळेतील घडवलेल्या देवतांच्या पाषाणांचे अवलोकन करीत आहोत आणि येथील शिळेवरील नाजूक कलाकुसर सर्व पाषाण मूर्ती पाहण्यात दंग झालो आहोत.
कॅप्टन मग ह्याच्याला अजून काय दिलं का की असंच आम्ही ते डिंकाचं हे लावतो तर पण ते असं किती कालावधीपर्यंत राहते? नाही ते कायमचं काय राहते कायम ते मग जसं पाणी पडलं किंवा आपल्याला हे निघल्यानंतर त्याला पैसे माता दिली ना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून दिल्या ते आणि हा ह्या तर सगळ्या निर्या वगैरे दिल्या आधी सही फोटो बोट त्याची नख पण नाजूकपणे आधी आम्ही 20 वर्षापासून इकडे आहेत कुडाळमध्ये. हे कृष्णशिलामध्ये आम्ही मूर्ती बनवतात. आता 1 वर्षापासून आम्ही मळगावमध्ये वर्कशॉप सुरू केलेले आहे. तुम्ही प्रॉपर कुठचे आहे? तुम्ही प्रॉपर आम्ही कर्नाटकचे आहे. या क्षेत्रात तुम्ही नवीनच असतील नाही वडलं पारंपरिक आणि आता कोणते मूर्ती बनवली ती भरपूर मूर्ती मला कोणती तामिळ रावी घेऊन तुमचा दांडीचा अनुभव आहे. आणि हा एवढी मुलीची शिळा आणली आहे ती कशात बसलेली महादेवाची मूर्ती बनवायची आहे. 11 होता 11 फुटाच्या मागे पण येते. आता दगड मिळाले या 10 फुटात अच्छा आहे. त्यानंतर 1-2 फुटाचा बेस येणार. वा नुसतं का टोटल 11 फुटाचा म्हणलं मला वाटतं 2 वर्ष जातून जाईल. हां 1.5 ते 2 वर्ष अशा परी कधी कोकणात बघायला मिळालं नव्हते अशा मूर्त्या. आता सुरुवात होती आम्ही सगळं जांबा दगड आहेत दगड काय दगडाचा चावून करून ती बघीचं आहे. दगड कर्नाटक मैसूरवरून येतात. कृष्णशिला नाव कृष्णाची. आपल्या गावच्या देवतांच्या देखील पाषाण मूर्ती येथे अशाच सुबक आणि सुंदर घडणार आहे. तिकडे त्या दगडामध्ये आहे ना त्या दगडामध्ये फरक असतात ते ठीक आहे. असं जो दगड असतात तो ते झीज होता दगडाचो. चला आपण आता प्रथम कार्यशाळेच्या कार्यालयात गणेश पूजन आणि घडविण्यात येणाऱ्या पाषाण देवतांचे प्रतिकात्मक पूजन करून त्यानंतर प्रत्यक्ष कृष्णशिळेचे विधिवत पूजन करणार आहोत. आजन्य श्री केशवाय श्री नारायण श्री गोविंदाय आद्यालोका परमेश्वर दुना सर्वे केशवाय नमः. श्री नारायण महागणा अधिपतये देवांची आठवण करायची सर्वांनी. हे बघता आता तुमच्या वती तिथे बसलेले आहेत त्यामुळे सगळे बसलेले आहेत लक्षात काही नसतात. श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेव तो कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवता स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. उमा महेश्वराय नमः. लक्ष्मी नारायणाय नमः. शटी पुरंदर आदित्यादी नवग्रहदेवताभ्यो नमः. तर पुढे सरकार सर्वे ह्यो देवे सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सुप्रसन्नो वरदो भव. सकल कृपा प्रसाद सिद्धार्थ देवता अर्चने विरहो नमस्कारांचा बराबे यावे. यदा देवतमस्तु नमस्करोमि मंगलमूर्ती. श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषां श्रीजगकुटुम्बानां सर्वपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य विजय
अपय आयु आरोग्य ईश्वर्य ऐश्वर्य आदि अभिवृत्ती पूर्वक एव कृपा प्रसाद प्राप्त्यर्थम गावाचा राव ह्या ग्रामेषु अबाल वृद्ध आल गोपाल जन सहित सर्वेषां याडाखं अध्याहुक परमेश्वर औरे देवी तिरुवंडात अलका चालू आहे ना तसं नवलाई देवी ग्रंथ फराई वशी अनंतर राजसत्ता पूर्वसत्ता निरंकारी कश्यप सहित समस्त स्मर्य विस्मर्यवाड देवतारा अखंड कृपा प्रसारेण देवता कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम देवता मार्गदर्शित मार्गेण येषुव पुण्यफल प्राप्त्यर्थं सद्भूयिक हेतोवय हेतु प्रीत्यर्थं प्रीत्यर्थम तत्तत् देवता तद्देवता प्रीत्यर्थम बोधन मूर्ती काले विधिवत अहम प्रतिनिधित्वेन प्रतिनिधित्वेन शिलान्यास विधिना विधिवत आचरिष्ये निर्विघ्नता कार्य सिद्ध्यर्थम महागणेश पूजनंच करिष्ये श्री मांगल्यार्थ कलश घंटा दीप पूजनंच करिष्ये पाणी घालायचं दोघांनी आणि दामनाच हा दूध त्याच्यावरतीच बाईक त्यामध्ये सगळे संकल्प सामील झाले हा आणि सगळ्या गावाच्या वतीने सगळे आज उपस्थित आहेत कलशाला दोघांनी अशा हात लावा कलशाचा मुख्य विष्णू रुद्र समश नामूल्य तत्र सतो ब्रह्म मध्ये मातृ घोषतो सागरा सर्वे सप्तद्वीप वसुंधराः ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो दर्पणः अंगेश सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टि कलितुता गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सलीकुरु कलशसंवृणाय नमो नमः सकलकृपाप्रसाद सिद्ध्यर्थे गन्धाक्षतपुष्पतिवेद तत्सद्देवताभ्यो नमः गंगा गंगेति यो ब्रूयाति योजनानाय शतरिपि मुच्यते सर्वपापेभ्यो विषु लोके मह्यते भो सकलशुद्ध आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां पूर्वे घण्टार्वं तत्र देवता आह्वानलक्षणं कण्डिकादेवे नमो नमः व्यक्तिकारादं कुर्याद इत्यर्पण करा भक्तकृपाप्रसाद सिद्ध्यर्थे भो दीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषा प्रभुर्व्या आरोग्यं देहि रुद्रौष सर्वकामौषधेहि मे यावत् पूजा समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव दीपस्थ अग्निनारायणाय नमः तद्धाक्षतपुष्पं समर्पयामि यथा दैवतमस्तु सकलकृपाप्रसाद सिद्ध्यर्थम् सगळीकडे पाणी शिंपडात सगळं गुरुबा प्रसाद विद्यार्थ अपवित्र पैतृवा सर्वारसां बद्धौर्या यत् परेत् पुण्डरीकाशं स्वबाह्याभ्यन्तरोचिते सुचिर्अग्नि सुचिर्वायु सुचिर्देवो सुचिर्विरोः कुचिशुक्र सुचिर्गन्धा उर्वन्त्रेतत् हलौषधिः स्थल भांडानि शुचिः सर्वारिष्ट शांतिरस्तु यथा दैवतमस्तु हे बा नमस्तोने गणपतीचं सर्वांनी स्मरण करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्कील कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः सहित सांकाय सपरिवाराय सायुधाय सशक्तकाय नमो नमः प्रमुख पंचायतन द्वादश परिवार देवताभ्यो नमो नमः आवाहयामि
गणपती सहित सगळे आपण देवतांची नावं घेतलेली आहे. त्यांना इथे आमंत्रित करूया आणि इथे या आणि तुमच्या साक्षीने सगळं कार्य आपण हे पूर्ण करूया म्हणून त्यांना विनंती करा. त्या अवसरूपाने इथे हजर होत त्यांनी बुद्धी द्यावी आणि चांगली उत्तम अशी सेवा करून घेऊन चांगल्या मूर्तीसाठी यांना पाठराखण द्यावी आणि तशी योग्य रीतीने परिपूर्ण करावं म्हणून सहाय्य करा. पुन्हा तेव्हा हाक मारायचे. भागी इथे तुम्ही बघा दोघांनी इथे पाणी घालायचं पडी नाही. इथे 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 आहे इथे हा थेंब थेंबर पाणी घाला असं कपडी ते डायरेक्ट हा सगळं कृपाप्रसाद सिद्धार्थ देवताभ्यो नमो नमः. आद्यारूपा परमेश्वर कृपाप्रसाद सिद्धार्थ श्री भावनाई परमेश्वरी नमः. श्री धवळनाथाय नमः. श्री काळकाई परमेश्वरी नमः. श्री नवलाई परमेश्वरी नमः. श्री भराडी परमेश्वरी श्री वशीकराय नमः. श्री राजसत्ता श्री पूर्वसत्ता श्री निरंकारी आणि श्री कश्यपाय नमः सहित सांगाय सपरिवार साय सश्रय महा आणि गावचा राठीचा रखवालदार मर्यादिता त्याची सुद्धा आठवण करायची आहे. आदित्य नवग्रदेवताभ्यो नमो नमः. सकल कृपा प्रसाद सिद्धार्थम सकल शुभदा सिद्धार्थ गुरुशाय नमः. आपापल्या पूर्वजांची आठवण करायची आहे. गुरूंची आठवण करायची आहे. सद्गुरूंची आठवण करायची आहे. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सुप्रसन्नो वरदो भव आणि सर्वांचे आशीर्वाद मिळो. तुम्ही औषधरूपाने ते उपस्थित व्हा आणि आपली सेवा पूर्ण करून घ्या म्हणून विनंती करायची आहे. सकल कृपावान परमेश्वर प्रीत्याद श्रीमंत गणाधिपतये नमो नमः. अभिचेताद सिद्धर्दंबुलिदो या सुरसुरे सर्व विघ्नारसस्मै गणाधिपतये नमः. ध्यायामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. आवाहयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः. थेंबर तुम्ही पाणी करा. थेंबर तुम्ही पाणी करा. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. पादयो वाद्यो समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. हस्तयो अर्घ्यो समर्पयामि विघ्नेश्वरार्पणमस्तु. सकल कृपाप्रसाद सिद्धार्थ देवता अर्चिविदो सुप्रसन्नो वरदो भव. वस्त्रोपवस्त्राद निर्वेद कारपासवस्त्रौ समर्पयामि उपवस्त्रं प्रतिगृहदान् श्रीमन्महागणाधिपतये नमः. विरेबनादे चन्दनं समर्पयामि. गंधाचा स्पर्श कर. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. हरिद्रा कुंकुमं सगळ सौभाग्यद्रवे हि समर्पयामि. आणि कुंभ श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. हरिद्यै नमः. सिद्ध्यै नमः. हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्याणि प्रतिगृह्यतां. हे मोठं वापरायचंच नाही या पूजेला हा. हे पितरांसाठी आहे आणि इतकं मोठं पितरांचं काही काम चालू नाही आपलं. सकल कृपा प्रसाद सिद्धार्थ देवता अर्चिविदो हो सुप्रसन्नो वरदो भव. देवता अर्चिविदो हो कृपा प्रसाद सिद्धार्थम. आज्ञारूपा परमेश्वर प्रीत्यर्थी सिद्धि सहित सांगम सपरिवारम सायुगम सश्रुतम महागणाधिपतये नमो नमः. पूर्वान् पुराणे प्रतिगृह्यता. सकल कृपा प्रसाद सिद्धार्थ देवता अर्जुनो प्रसन्नो वरदो भव. यथा दैवतमस्तु. सकल कृपा प्रसाद सिद्धार्थे देवता अर्चिविदो तुभ्यमं आर्तिक्यं प्रतिगृह्यता. सावकाश कुवारा की मंगलाधिक दीर्घपरयामे अधेदेता दर्खर्णमुलिनो यात्रद्रे सर्व विघ्नाधरससे कराधिपतये नमो नमः. विघ्नेश्वरार्पणमस्तु. सकल कृपा प्रसाद सिद्धार्थ देवता अर्चिविदो आर्तिक्यं प्रतिगृह्यता. पाण्याचं असं भिजवा. ह्याच्यामध्ये गोल फिरवा. इथे 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 आणि इथे. सकल कृपावाले पाव नाही 12-5 पंचायत सहपरिवार देवता भिहो नमो नमः. कृपा प्रसाद सिद्धते महागणाधिपतये नमो नमः. नैवेद्यम प्रतिगृह्यताम्. इथे दुर्वा ठेवा. सगळ्या देवतांनी आपला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित व्हा म्हणून विनंती करायची. प्राणाय उदा समाने नमः. ब्रह्माणे नमः. नैवेद्य गृह्यतां परमेश्वर. आता पाणी हात म्हणत पाणी पुढा. उत्तराभूषणो समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. नैवेद्यान्ते आचमनीयौ समर्पयामि. तत्सद्देवताभ्यो नमो नमः. कृपाप्रसाद सिद्धार्थे करोद्वर्तनकं समर्पयामि. ओ असार्थे भूगबलताम्बूल दक्षिणां प्रतिगृह्यतां. तुम्ही इथे बोल ठेवा. तुम्ही इथे बोल ठेवा. रिद्धी सिद्धी सहित सांगम सपरिवारम सायुधम सश्रुतम गणाधिपतये नमो नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरे विघ्नानिराशमायातु सर्वाणि स्वरनायक. अनया पूजा सकल विघ्नता विघ्नेश्वरं महागणपति प्रियदान. सकल शुभदा सिद्धार्थे ब्राह्म्यं पुण्यं हरियच्च स्वस्तित् पादनकारकं वेदवृक्षोद्भं नित्यं तत्पुण्यहं भो भवन्तु नः. मह्यं म्हणा सर्वांनी.
सकुटुंबने महाजना नमस्पणा श्रीरवचनमपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण संकल्पोक्त पावनै सपरिवार देवता कृपा प्रसादे सिद्धाद निर्दिष्ट मार्गदर्शित मार्गेण नूतन मूर्ति निर्माणकाले तत्तदेवतानां कृपा प्रसाद सिद्धादं शीलान् सविन्यासकर्मणाः पुण्याहं भवन्तु ब्रवन्तु अस्तु पुण्याहम् अस्तु पुण्याहम् अस्तु पुण्याहम् स्वस्तिर्याचा विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिरा विनायकं प्रियानद्यं तां स्वस्ति भव भवन्तु रामयम्मणा ज्या कुटुंबने वाजला नमस्कुर्वाण आशीर्वच अमेशवाण अद्य करिष्यमाण संकल्पोक्त पावनै सपरिवार देवतानां अखंड कृपा प्रसाद निर्देशत तत्तदेवतानां कृपा प्रसाद सिद्ध्यतं नूतन मूर्ति निर्माणकाले शिलान्यास विद्यासकर्मणाः स्तुतिं भवन्तो आयुष्यपदे स्वस्ति आयुष्यपदे स्वस्ति आयुष्यपदे स्वस्ति सागरस्य हृदयेन महालक्ष्म्यादि कृता संपूर्णा पूर्णचंद्रयातां वृद्धिर्भो ब्रुवन्तुनः मह्यम्मणा सर्वाणि कुटुंबने महाजन नमस्कुर्वाणाय आशीर्वचनमपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण संकल्पोक्त श्री पावनै सपरिवार देवतानाम् अगट्ट कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं नूतनं मूर्ति निर्माणकाले तत्तदेवतानां कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं शिवान्यासविद्याः तेन सदि भवतो सकलिकृतातिध्यर्थे निरुद्धिं भवद्गोपवनुकर्मरुदता कर्मरुदता कर्मगाम्भीर्ति समृद्धि चीरोदरि त्वं नमते मान्यमहोदो Christotevdatav Sriyam Bhogantrambayamvara Takwireta नमस्पराशी रमचरमदेशमाण अद्य करिष्यमाण संकल्पोक्त पावनै सांगाय सपरिवाराय साधाय शुक्काय देवतानाम् अखंड कृपा प्रसादे सिद्ध्यर्थं निर्दिष्ट मार्गदर्शित मार्गेण नूतन मूर्ति निर्माण काले शिलान्यास विधिरासर्पणाः शिरस्वती भवन्तु गुरुन् अस्तु श्रीः अस्तु श्रीः अस्तु श्रीः वर्षशतं पूर्णमस्तु गोत्राभिवृद्धिरस्तु कर्मांग स्वरूपे श्री परमेश्वर दत्तदेवता प्रसन्ना भवतु सकलदा सिद्ध्यते प्रियन्तां वृद्धि समृद्धिः तथास्तु सर्वाणि कल्याणं चित्तदां कार्यं चित्तदाशमनुरथाः देवद्विजप्रसादेन सर्वे अर्थाः वर्धुते मह्यम्मणा कुटुंबने महाजना नमस्कृता आशीर्वचनमपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण संकल्पोक्त पावनै परमेश्वरे सैन्द सांगाय सपरिवाराय समिधाय सत्सुराय समस्त परिवार देवतानां अखंड कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं नूतन मूर्ति निर्माणकाले शिलान्यास कर्मणाः कल्याणं भवन्तु अस्तु कल्याणम् अस्तु कल्याणम् अस्तु कल्याणम् वर्षिता पूर्णवस्तु गोत्राभिवृद्धिरस्तु कर्मांगसुरविषये परमेश्वरि प्रियता वृद्धि समृद्धिः पाणिपति पाणिमणि विलसित मुकुटं दिनकर हिमकर उतव अनयनं मदजर परमश गज वरवदनं प्रणमत गणपति मधिमत भरदं नमः सत्य विघ्नेश्वराय सकर्ते नमः शुद्ध सत्वाय विश्वस्य भरते करालाय कालात्मकाय हरते नमस्ते जगन्मंगलायादिमूर्ते नमस्ते जगन्मंगलायादिमूर्ते नमस्ते जगन्मंगलायादिमूर्ते मंगलमूर्ति तत्सदेवतार्पणमस्तु इथे अक्षर हा त्याला अर्पणमस्तु तो जरा हळदी कुंकू ना बा Rabbidanan teripaka uloa साप dinu बोल किती त्या सेलला व्हायचं आहे बोल हा स्टोरी दादा रे तर तसं परिपूर्ण पुण्य आपल्या सगळ्याच्या पदरात बहु दे म्हणून विनंती करायची आहे त्याचबरोबर सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी आहे कुणाचाही अपाय होऊ दे असं काही विषय नाही आहे सगळ्यांचं चांगलंच व्हावं याच्यासाठी आम्ही तुम्हाला हात मारतो तुम्ही सगळ्यांनी परिपूर्ण आणि आम्हाला चांगल्या चांगली शक्ती प्रेरणा देण्यासाठी चांगल्या चांगली उत्तम अशी मूर्ती स्वरूपामध्ये साकारवा तुमचं दर्शन घेतलं की आम्हाला कुठल्याच विषयाची आशा अपेक्षा किंवा मनामध्ये चिंता सुद्धा राहता नाही अशी तुम्ही साकारत म्हणजे सगळं विसरायला पाहिजे तिथे मागणंच राहता नाही ज्यावेळी मागितलं आणि दिलं की आपलं पुण्य कच्चं होतं पण तसं होतं नाही तुमची मूर्ती बघितल्यानंतर आम्हाला किंवा तुमची पायरी चढायची झाली तरीही आशा अपेक्षा सगळ्या घडून पडल्या पाहिजेत अशा स्वरूपामध्ये तुमच्या शक्ती सामर्थ्याची आम्हाला आठवण करून द्या की त्याप्रमाणे सगळ्यांच्या कल्याणासाठीच तुम्ही येणार आहात तर मागायचं काय तर सगळे देणारच आहात तुम्ही तर मागायला काही शिल्लक राहता नाही अशा स्वरूपामध्ये परिपूर्ण आणि अशी तुम्ही साकार व्हा म्हणून देवांना विनंती करायची आहे त्याचबरोबर सगळ्यांनी अशीच एकत्र राहिले पाहिजेत कुणाचंही दुमत होता नाही कुठल्याही प्रकारचा भेदभाव होता नाही आणि त्याबरोबर कुठल्याचा अपहार होता नाही किंतु परंतु शंका संशय पैशाडक्याचा साहित्य कुठलाही अपहार होता नाही कारण तुझी सेवा आहे तुझ्या सेवेमध्ये सगळ्यांनी एकरूप झालं पाहिजे
अशी तू आम्हाला आशीर्वाद दे आणि तशी परिपूर्ण साकार होण्यासाठी आम्हाला एकत्र आण म्हणून त्याला विनंती केली. आणि त्याचबरोबर सगळ्यांना पैसा अडका धनधन लागतंच, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. तर ते मागायची वेळ येत आहे अशी पूर्ण कर की ते धन धान्य पैसा अडका नोकरीसाठी काही असलं सुख समृद्धी असली तर तुझ्या ते पायाकडे आहे आणि आम्ही तुझ्या पायाकडे आलो की ते पूर्ण व्हावं असा आशीर्वाद देण्यासाठी तशा रूपाने तुम्ही साकार व्हा, कृपा करा. आणि काही चुकत असेल तर आम्हाला वेळच्या वेळी आठवण करून द्या आणि जुब्बुल क्षमा करा म्हणून प्रार्थना करायचे. मग आपण तिकडे जाऊया. तत्सदेवताभ्यो नमो नमः. विघ्नेश विघ्नहर्तारं दातारं सुखसंपदां पार्वती हृदयप्रियं विनायकं गणपतिं देवं पूजयाम्यहं. मंगलमूर्ती शुभम भवतु तथास्तु आस्तु सर्वारिष्ट शांतिरस्तु. आता हे सगळं साहित्य आपण घेऊ तिकडे लावूया. समुद्भूतं देवर्षे पितृणां प्रयोदकाभिने वेषस्नानाथं प्रतिगृहताम्. यज्ञसदर्शे मम पेश स्तोत्रे पुण्येन भवता थोडा थोडा खाली यायला पाहिजे होतं, खाली यायला पाहिजे नाही. तिकडे घाला दोघांनी 2 जरा हे घाला चक्रे बाण परिजविधेयतपनाः न तच्चित्रं तस्मिन् परिवसतरे त्वच्चरण कस्या उन्नते भवति शिरस्य सप्तति अकाण्ड ब्रह्माण्ड देवासुरकृपा विधेयस्य सिद्धस्त्रीण नमिषं संहृतपदां सकलमाशकण्ठे तमन कुरुते न श्रियमहो विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभङ्गो स्नापयतेन न तच्चित्रं तस्मिन् वरिवसितरे त्वच्चरण कस्य उन्नते भवति. जरा पाण्याचं हे येतं बघा त्याच्यावर, जरा हात फिरवा एकदा, जरा एकदा हात मारा त्याच्यावर, नाही पाणी राहिलं तर हे होणार नाही बघा, असं होणार. हो बघा स्वच्छ झालं ना, पाणी लेट गेला
सगळ्यांना घालायला मिळालं नतचित्रं तस्मिन् वरिवस्करे त्वच्चरणो कस्य उन्नते भवति शिरसु सत्त्ववन्तेः अगाढ ब्रह्माण्ड क्षेषकत देवासुरकृपा विधेयस्य सिद्धस्त्रीन निमिषं संहृतवता सकलमाशकण्ठे तमन कुरुते न श्रियमहो विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभङ्गव्यसनाः असिद्धार्थानैव क्वचिदपि सैवासुरनरे निवर्तन्ते नित्यै जगति जयनो यस्य विशिखाः सपश्यन्नेषत्वामितरसुरसाधारणमभूत् स्मर स्मर्तव्यात्मा न हि वशिषुपत्यपरिभवः महीपादाघातात् व्रजति सहसा संशयपदं पदं विष्णु भ्राम्यद्भुजपरिगरोगणग्रहकरं मुहोरदेवदेवस्तयातनिभृतजटा त्रयाणां रक्षायै स्त्रीपुरहर जागर्ति जगतां प्रतो सुप्ते जाग्रत्वमस्य फलयोगे क्रतुमताम् आता ठीक आहे ते हळदी कुंकवाचं भांड घ्या हा इकडनं बाहेर ना बाहेरून बाहेरून बाहेर जरा बाकीच्याने हात लावायचे वस्त्राला अरशक्रे बाण परिजाम ध्येयत बना पाणी परत जागेवर हळदी सगळे जरा हळदी कुंकू घाला सर्वांनी हा आले सगळे आले जरा हाराला हात लावायचा आहे सर्वांनी सगळीकडे जरा धडा आणि हात लावून घ्या हा पण इथे एक अर्पण करायचं आहे आणि एक हार तिकडे हात लावून घ्या आधी मधुस्थितावाचः परममृतं निर्मितवतां समन ब्रह्मण किंवा गति सुरगुरोर्विस्मयपदं ममत्वेतावाणी गुणगतन पुण्येन भवतां पुनामित्यर्थे संपूर्णमथन पुत्रव्यवसिता तवैश्वर्य यच्चजगदूदय रक्षा प्रलयकृतां त्रयेवस्तु व्यसमत्रिसुरशुक्लभिन्नाशुतनुषु इकडे इकडे ठेवले
घे घे जरा कळशीत पाणी आहे काय त्या बादलीत आहे ना जरा पाणी आहे ना. सांभाळून घ्या भरून चांगला हा बरोबर हा तुळशी पत्राने पाणी फिरवायचं आहे हा. इथे इथे इकडे हा हे तू वरती आहे ना. सकल कृपा प्रसाद तुळशी पात्र द्या आणि पाणी द्या सकल कृपा प्रसाद सिद्ध्यर्थे देवता अर्चनदौ मंगलार्तिकं प्रतिगृह्यता शिवन्यासा ध्यावायते देवताभ्यो नमो नमः हा तिथे वर. हा. सकल कृपा प्रसाद सिद्ध्यर्थे देवता अर्चनदौ भाग्यादेवी सुगंधरे मारत्याधिने वै प्रभो मयानुदाय पूजा पुष्पाणि प्रतिगृह्यता. ठीक आहे प्रत्येकाकडे 2-2 फुलं घ्या हा दोन घे काही करू नको काही करू नका प्रत्येकाने 2 घ्या इथे जरा सुबक व्यवस्थित दिसेल अशा व्यवस्थित ठेवायचे सर्वांनी व्यवस्थित जरा लावा इथे ठेवलात की तिकडे अर्पण करायचं आहे फुल हे घ्या हा तुळशी पत्र घ्या प्रत्येकाकडे एक 2-2 काय तुळशी पत्र घ्या आणि तिथं अर्पण करायचं आहे सांभाळून द्या हा. आणि देवी आईला आणि तशी किंवा दुसऱ्याकडे बोट दाखवायचं नाही आता आगता सुख संपत्ती पुण्याच्या तव दर्शनाद रूपं देहि जयं देहि यशो देहि दुषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश देहि मे यस्य स्मृता जनामुक्त्या तव पूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णतया काय परमेश्वरी से नवराय परमेश्वरी ते भराडे परमेश्वरी तसे वशिष्ठ देवता आणि असे राजसत्ता पूर्वसत्ता निरंकार्य आणि कश्यप देवता या समस्त सहपरिवार देवता आणि त्या सुद्धा याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या समस्त देवता या समस्तांना साचीभूत ठेवून आणि तुम्हा देवतांची या ठिकाणी आठवण करताय ज्याप्रमाणे तुम्ही देवतांनी मार्ग दाखवला आणि या बाळगोपाळांना ज्याप्रमाणे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आपल्या प्रतराद साह्याने आणि तुम्हा देवतांचा मी नूतन मूर्ती निर्माण केली रे सरावी या सगळ्या हेतूने अनन्य भाव येथे की आज बळतो तिने सरप्त दीर्घ तीन सतमाने घ्या हजरवा आणि दुहादिंतांनी परिपूर्ण चांगल्या उत्तम येथे मूर्ती या कारागिरांना घडवण्यासाठी तुम्ही शक्ती सामर्थ्याने आणि पाहिजे होत असे धरा त्या योग्य करून या बाळकुपांना कुठल्याही प्रकारचा यांच्या मनामध्ये मुखामध्ये काही किंतु परंतु शंका संशय उद्भवत असेल तो तुम्ही सगळा नाहीसा करून एकोप्याने एकमताने एक दिवसाने कुठल्याही प्रकारचा भांडण तंटा क्लेश वाद विकुस्त वैर्य काही असला तरी तो विसरून गुण्या गोविंदाने सुखाचं मध्ये नंदाच्या गोकुळाप्रमाणे सगळे बाळकुपा आपले नांदावे ज्यासाठी तुम्ही परिपूर्ण चांगल्या उत्तम प्रकारे सातार व्हा आणि या बाळकुपाळांच्या गावी आपल्या पदार्पण होऊन त्या योगी करून या बाळकुपाळांच्या पुण्यक्षेत्र या क्षेत्राला पुण्यता प्राप्त झाली त्यामध्ये असणार मानिम्य नाही कमावत आणि चतुर्गुणी तर तेजोमय रूपाने तुम्ही साकार भावेत आता स्वरूपामध्ये करणारा आपले हाक मारताय तर तुम्ही देवतांनी आपल्या परिपूर्ण कृपा छत्रछाया आई आपल्या बाळाचा सांभाळ करते तसा या बाळकुपाळांचा ग्रामस्थांचा आपला सांभाळ करण्यासाठी तुम्ही परिपूर्ण सामर्थ्याने साकार व्हा आणि त्या योग्य करून या बाळकुपाळांच्या हाकेला घाऊन या तर पुणे काय खोटणं सांगणं बोलणं करणं करतो घाटी मुंजा संबंध बाहेर बदल काही करणं आणि अर्थ आणण्याचा प्रयत्न करत असे तर ते आपलं बाहेर घालून तुम्ही रखवालदार आणि त्याची सुद्धा राखण रखवाली प्रदान करून द्या यथोतेच आणि या बाळकुपाळांना चांगल्या प्रकारचे शक्ती बुद्धी मिळावे म्हणून दुष्ट कुण दुर्गती बहुर्मानत्य दुर्भिक्त्य बुरीस दुःख बुरी धावते उत्पात ताप सभेते या सगळ्या वाईट सर्वतींपासून बाळकुपाळांचं रक्षण करा राखण रखवाली द्या तुमचं कार्य आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे ते निर्विघ्न परिपूर्ण करावं याच्यासाठी आशेने तुमच्याकडे आपले हाक मारतायत तर तुम्ही सहस्य देवतांनी परिपूर्ण कृपा छत्रछायेने त्यांच्या पाठी उभे राहा कृपा करा वेळच्या वेळी त्यांना मार्गदर्शन करा कोणी वाट चुकत असेल कोणाला अहंकार होत असेल कोण नाहीसा करू त्या तुमची ताजी बाळलेकर आहेत तुमच्या चरणाकडे आल्यानंतर प्रत्येक बाळकुपणाचं समाधान व्हावं याच्यासाठी तुम्ही त्या रूपाने या बाळकुपणांच्या समोर साकार होऊन कोणी वाईट प्रवृत्तीने कुठल्याही प्रकारचे काही बाळकुपांच्याकडे घातक काही करण्याचा प्रयत्न असेल तर त्या ठिकाणी कालिका स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही आपल्या रूपाने येऊन आणि त्या बाळकुपांचं आणि त्याचप्रमाणे किंवा त्या वाईट शक्तींचं निर्दालन करून योग्य त्या रीतीने प्रत्येक बाळकुपा चांगल्या चांगली बुद्धी शक्ती प्रेरणा प्रदान करून या बाळकुपांच्या पाठी उभे राहा आणि गुन्ह्या गोविंदाने सुखासंबंधी समजताना आपल्या नांदण्याचा आशीर्वाद देण्यासाठी परिपूर्ण व्हा कृपा करा कल्याण हाकेला धावून या
पास करा बरोबर पास आता जशी बुद्धी दिलीस तशीच एकी घेऊन आनंदात गुण्यागोविंदाने सगळ्यांकडून तुझी सेवा घडावी म्हणून तू साकार हो आणि आमच्या आपली गावी परिपूर्णपणे ये म्हणून देवांना विनंती करायची आहे आणि मातृछायेने तुमचा कृपा आशीर्वाद आम्हाला लाभू दे म्हणून देवांची प्रार्थना करायची आहे. सकल कृपा प्रसाद सिद्धार्थ देवता अर्चो प्रसन्नो वरदो भव आर्तिक्यम प्रतिगृहताम. सगळ्यांनी अर्पण केलं ना सगळे ओके ओके मंगलमूर्ती अघ संकट भयनाशन सुखदा विघ्नेशा स्वरवर बंधा नर वारण भेषा पाशांकुशधर सुंदर पुरवीसी आशा देवुनि हरसे भांती आकाशा जय देव जय सुख कर मूर्ती गणपती शिव हरे भास्कर अंबा सुख मूर्ती जय देव देव हरा गहना पार्वती कारमणा मनवसुरहरा शंभो वाप्नयना सर्वोकाय विभरजत तापत्रयशमना कैलासाचल वासा करती जय सुख कर मूर्ती गणपती शिव हरे भास्कर अंबा सुख मूर्ती जय देव पय सागर ध्वज भजन प्रिय प्रेत प्रभवसन अनुदिन तव कीर्तन रसना हे रसना जय देव जय कर मूर्ति गणपति हरि भास्कर शरणागत भयनाशन सुखकर धन करणा जय देव जय सुख कर मूर्ति गणपति शिव हरि भास्कर अंबा सुख मूर्ति जय देव भुवन माया नाही तुझ्या रूपारू करे उपमाया तू भावगण महिमान कळे निगमाया करुणा करसी अंबे मन विश्रामाया जय देव जय सुख कर मूर्ति गणपति शिव हरि सुख मूर्ति जय देव धूप दीप धारा आका कर पुरारती अंबे कर पुरारती चक्र सिंहासनी मैथिली जगदंबा मूर्ति मैथिली जगदंबा मूर्ति धूप दीप धारा आका कर पुरारती अंबे कर पुरारती सुवर्ण सिंहासनी मैथिली जगदंबा मूर्ति मैथिली जगदंबा मूर्ति कर पुरमणि समामान समाधे काही
जगदंब उदयो सुदयो सुदयो सुश्री पावनाई माता की सांगाय सपरिवाराय सायुधाय सशक्तिकाय नमो नमः सुप्रसन्नो वरदो भव सर्वारिष्ट शांतिरस्तु. तुम्ही घेतला अर्धे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.